नमस्कार, मी मीनल दास, जनसेविका, राहणार स्वागतनगर। सर्वप्रथम सगळ्या माझ्या महिला भगिनी बांधवांना गौरी गणपतीच्या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मागचे 3 दिवस झाले आमच्या घरी गौराई देवी आलेल्या होत्या। आज त्यांचे विसर्जन केलेले आहे आणि गौराई देवींसाठी महिला खूप उत्साहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन वगैरे करत असतात। मी सुद्धा दरवर्षी तसंच करत असते, परंतु ह्या वर्षी मी थोडंसं एक सामाजिक बांधिलकी जपायची ह्या दृष्टिकोनातून आणि हे जे आपले देशातील जे थोर समाज सुधारक आहेत, जे आपल्या लोकशाहीचे शिल्पकार आहेत, भारत देश हा जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे, तर त्या निमित्ताने आणि या सर्वांचे आम्हा सर्वांवरती खूप खूप ऋण आहेत। या ऋणांचे एक छोटीशी परतफेड म्हणून आज या ठिकाणी गौराईच्या निमित्ताने मी जे थोर महापुरुष आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता आऊ जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या सर्वांच्या प्रतिमेच्या पूजनाचा या ठिकाणी मी देखावा केलेला आहे। आज या गौरी गणपतीच्या सणानिमित्त मी खूप भक्तिभावाने अशी पूजा केलेली आहे आणि गौराई देवींना आणि गणपती बाप्पांचरणी माझी प्रार्थना आहे की ह्या महाराष्ट्रावरती जे वेगवेगळे संकट येत आहेत ते सर्व संकट दूर लोटा। बळीराजा संकटामध्ये आहे, पावसामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे, राहणारं जे येणारं पीक आहे ते त्यांचं व्यवस्थित राहावं, कारण आज बळीराजा आहे तर आम्ही सर्वजण आहेत। त्यामुळे विनंती आहे देवीचरणी की सर्वांना सुखी राहू दे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जे मुलींवरती महिलांवरती अत्याचार घडत आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार वाढत चाललेले आहेत, तर हे होऊ नयेत ह्यासाठी ह्या महाराष्ट्रातील जनतेला सद्बुद्धी द्यावी अशी ह्या ठिकाणी विनंती केलेली आहे। आणि जे आपले छत्रपती शिवाजी महाराज असताना जे राज्य होतं, जनतेचं राज्य होतं, जनसामान्यांचं राज्य होतं, अशाच पद्धतीचं ह्या महाराष्ट्रामध्ये देखील राज्य घडावं। छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या ह्या राज्यासाठी खूप मोठं बलिदान दिलेलं आहे, ह्या धर्मासाठी बलिदान दिलेलं आहे, स्वतःचं प्राणांची आहुती दिलेली, परंतु आपला धर्म वाचवलेला आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रींच्या शिक्षणाचा वसा घेतला आणि सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं, त्यानंतर सावित्रीबाई फुलेंनी सगळ्या महिलांना शिकवलं। आज त्यांच्यामुळे आज ह्या ठिकाणी आम्ही बोलत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे। अशा या थोर महापुरुषांचं ह्या ठिकाणी मी प्रतिमा पूजन करून आम्हा सर्व महिला भगिनींच्या वतीने अभिवादन करते आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप गौरी गणपतीच्या सणानिमित्त शुभेच्छा देते। धन्यवाद।